शामरावनगर येथील दफनभूमीसाठी नियोजित असलेल्या जागेला विरोध नाही, पण यामध्ये भूसंपादनामध्ये 16 कोटींचा घोटाळा होतोय। त्यात काँग्रेसचे 2 माजी नगरसेवक आणि महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोप माजी आमदार नितीन शिंदे यांनी पत्रकार बैठकीत केलाय। या विरोधात लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला। ते म्हणाले, शामरावनगर येथील मुस्लिम आणि ख्रिश्चन समाज दफनभूमीसाठीच्या आरक्षित जागेवर भूसंपादनासाठी संबंधित 2 माजी नगरसेवक आणि काही महापालिका अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन 16 कोटींचा घोटाळा करण्याचा घाट घातलाय। दफनभूमीला विरोध नाही, परंतु ही जागा दफनभूमीसाठी योग्य नाही। उन्हाळ्यातही तिथे पाणी साचतं, त्यामुळे इथे दफन केलेल्या प्रेतांची विटंबना होऊ शकते। तरीही घाई गडबडीने भूसंपादनाचा घाट घातलाय। याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून माहिती दिली। मुख्यमंत्री शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर तत्कालीन आयुक्त सुनील पवार यांनी काय अहवाल दिला हे जाहीर झालं नाही, तरीही भूसंपादनाचा प्रयत्न सुरू आहे। माजी नगरसेविका स्वाती शिंदे यांनी तक्रार केल्यानंतर आयुक्त शुभम गुप्ता यांनी नगररचना विभागाकडे जागा योग्यतेबाबत तांत्रिक मत मागवले। जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी दखल घेतली नाही, उलट जमीन अधिग्रहणाची सूचना काढली। परंतु महापालिका तिजोरीवर आम्ही दरोडा पडू देणार नाही। मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार असल्याचे माजी आमदार नितीन शिंदे यांनी सांगितलं।